नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी अर्णवला म्हणते की सर ठीक आहे, आता जा तुम्ही, गुड नाईट असं म्हणून ती जात असतानाच अचानक तिला आठवतं की आज तर अर्णवचा वाढदिवस आहे ना, आणि 12 वाजून गेलेत. याचा अर्थ अर्णवचा वाढदिवस सुरू झालेला आहे. तेव्हा ती आता रूममध्ये जात असताना धावत पळत परत मागे येते आणि म्हणत असते सर. तेव्हा अर्णवला वाटतं की ईश्वरीला काहीतरी आठवलंय. तेव्हा तो म्हणतो काय झालं, काही आठवलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते सर, तुमचा वाढदिवस सुरू झाला ना, हॅपी बर्थडे सर. आणि ती लगेचच अर्णवला सगळ्यात आधी विश करते. तेव्हा अर्णव तिचा हात आपल्या हातामध्ये पकडूनच ठेवतो. ती म्हणते सर, तुमचा वाढदिवस सुरू झाला ना, 12 वाजले सर. तेव्हा ती म्हणते तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा अर्णव तिला थँक्स म्हणतो. तेवढ्यातच आता घरून फोन आलेला असतो. अंजलीने अर्णवला फोन केलेला असतो. इथे आता सगळेजण जमलेले असतात त्याला सरप्राईज देण्यासाठी, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. आणि अर्णव कुठे तर ईश्वरीकडे बोलायला गेलेला असतो. आणि इथे लावण्या अर्णवला विश करण्यासाठी एवढी त्याच्या घरी आलेली असते. तेव्हा अंजली म्हणत असते चिंटू, कुठे आहेस तू? अरे इथे आम्ही तुला सगळेजण एकत्र जमलो आहे सरप्राईज द्यायला. सरप्राईज विश करणार होतो आम्ही तुला, आणि आम्ही इथे सगळेजण जमलो आहे आणि तू गायब. अरे कुठे गेलेस, कुठे एवढ्या रात्री हां? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो ताई, अगं माझं थोडं काम होतं म्हणून मी बाहेर आलो आहे. तेव्हा अंजली म्हणत असते चिंटू, तुला माहिती हवं ना की आम्ही सगळेजण तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी इथे सरप्राईज प्लॅन करतो तुला विश देण्यासाठी, बरोबर ना? तुझ्या इथे वाढदिवसासाठी आम्ही सरप्राईज बर्थडे प्लॅनिंग करत असतो, हे तुला माहिती नको का? मग तरीसुद्धा तू आजच्या दिवशी बाहेर गेलास. तेव्हा अर्णव म्हणत असतो ताई, बरोबर बोलतेस तू. म्हणजे जे सरप्राईज असतं ना, ते माहिती असतं त्याला सरप्राईज पार्टी म्हणतात नाही का? आणि जे लोक सरप्राईज देतात ते आपल्याला माहिती नसतं त्याला सरप्राईज नाही बोलत, हेच म्हणायचं आहे ना तुला? आता तुम्ही सरप्राईज देणार आहात हे मला कसं काय माहिती असणार आहे? तेव्हा इथे अंजली आता बोलत असतानाच तिला हळूहळू ईश्वरीच्या बोलण्याचा आवाज येतो. ईश्वरी म्हणत असते की अंजली ताईंनी तुम्हाला विश करण्यासाठी फोन केलाय ना, त्या सरप्राईज देत असतील. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अंजली म्हणते अच्छा, म्हणजे तू ईश्वरीकडे गेलेस का चिंटू? आम्ही इथे सगळेजण जमलो आहे तुला सरप्राईज देण्यासाठी, आणि तू मात्र एकटाच ईश्वरीबरोबर बर्थडे तुझा सेलिब्रेट करायचा होता म्हणून तिच्याकडे निघून गेलास का? बरं बरं ठीक आहे. मग तुम्ही दोघेजणं काय प्लॅनिंग करून भेटलात की काय? काय तिला डेटवरती वगैरे घेऊन गेला होतास का चिंटू? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो ताई, तू आता खूप जास्तच मला टीज करतेस हां. एवढं मी काहीही केलेलं नाही आहे. बरं ठीक आहे, मी फोन ठेवतो आहे, मी घरी येतो आहे आता. तेव्हा अंजली म्हणत असते नाही बाबा ठीक आहे, आता मग काय, आम्ही इथे सगळेजण जमलो होतो तुला विश करायला आणि तू एकटाच आता ईश्वरीबरोबर तुझा बर्थडे सेलिब्रेट करायला गेला आहेस, तर आम्ही काय बोलणार? बरं फोन ठेवायच्या आधी आम्ही सगळेजण तुला एकत्र विश करतो आहे. 1 मिनिट थांबा. आणि सगळेजण त्याला एकत्र आता बर्थडे विश करतात. आणि इथे अंजली, आकाश, मामा तिघेही खुश असतात. मात्र लावण्या, त्याचबरोबर वल्लरी आणि राकेश तिघांनाही राग आलेला असतो इथे ईश्वरी आणि अर्णव एकत्र असल्याचा. त्यानंतर तिकडे राकेश निघून जातो, लावण्या बाजूला निघून जाते आणि तिच्या मागोमाग तिची समजूत घालायला वल्लरीसुद्धा जाते. मात्र इथे अंजली आणि अर्णव हे दोघेजणं तर खुश असतात. मात्र ईश्वरी म्हणत असते की सर, अहो तिथे घरी सगळेजण जमलेत तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला, तुम्हाला सरप्राईज देणार होते, आणि तुम्ही इथे काय करताय सर? कशाला आलात तुम्ही इथे? तिकडे अंजलीताईंना किती वाईट वाटलं असेल, त्यांनी तुमच्यासाठी इतकं सरप्राईज प्लॅन केलं होतं ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो तेवढं महत्त्वाचं काम होतं म्हणून इथे यावं लागलं, आणि मला कुठे माहिती होतं की ते सगळेजणं मिळून मला सरप्राईज देणार आहेत ते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदूर, तुला तर आता कळले की आज माझा वाढदिवस आहे, बरोबर ना? म्हणजे आता तुला माहिती आहे की माझा वाढदिवस आहे, तर तुला आता माझी विश पूर्ण करावी लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की बोला ना सर, माझ्याकडून जर ती विश पूर्ण करण्यासारखी असेल तर मी नक्की पूर्ण करेन. कारण ज्या लोकांचा वाढदिवस असतो ना, त्यांना इथे नाराज करायचं नसतं. तेव्हा बोला तुमची काय विश आहे ती, माझ्याकडून पूर्ण करण्यासारखी असेल तर मी नक्की पूर्ण करेन. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते सर,
पण मी मुंबईमध्ये थांबू शकणार नाही या. म्हणजे तुम्ही मला म्हणाल की मुंबईमध्ये थांब म्हणून, तर ती विश मी तुमची पूर्ण करू शकणार नाही. कारण आता मला इंदोरला परत जायचं सर. आता मला इथे राहायचं नाही आहे. तेव्हा मुंबईमध्ये थांबल्याशिवाय मी तुमची दुसरी कुठलीही विश पूर्ण करू शकते. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मला 1 कप कॉफी हवे. 1 कप कॉफी देशील का प्लीज? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर, मी लगेचच तुमच्यासाठी कॉफी आणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णवला खूप आनंद होतो. तर लावण्याला मात्र खूपच जास्त दुःख झालेलं असतं. लावण्य आता इथे इमोशनल झालेली असते, रडत वगैरे असते. तेव्हा तिथे वल्लरी येते आणि म्हणते, लावण्या काय गं, जरा शांत हो. तेव्हा लावण्य म्हणत असते, मामी सांगा ना, काय शांत होऊ, काय शांत होऊ मी इथे लांबून एवढे आली आहे इथे ARला फक्त बर्थडे विश करायला, त्याला सरप्राईज द्यायला. आणि AR कुठे आहे? तर त्या मिडल क्लास ईश्वरीकडे. तो तिच्याबरोबर तिकडे त्याचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. मी मूर्ख म्हणून इथे आली आहे का सांगा ना मामी? मी मूर्ख म्हणून आली आहे? मी त्याच्यावरती खूप प्रेम करते. आय लव्ह हिम. म्हणून तर मी इथपर्यंत आली आहे ना. आणि त्यालासुद्धा ते माहिती आहे. पण त्याला काही फरक पडत नाही आहे. आधी या गोष्टीचा मला इतका त्रास होत नव्हता. पण हल्ली त्या गोष्टीचा मला त्रास व्हायला लागला आहे मामी. कारण जेव्हापासून ती इथे ईश्वरी आली आहे ना, तेव्हापासून ARला मी दिसतच नाही आहे. ARला तिच्यामध्ये एवढं काय दिसतं मला खरंच काही कळत नाही आहे. सांगा ना मामी, काय कमी आहे माझ्याकडे जे त्या ईश्वरीकडे आहे ते माझ्याकडे नाही आहे का? त्या ईश्वरीकडे एवढं काय आहे जे माझ्यामध्ये नाही आहे? ते इथे ARला दिसतच नाही. मला खरंच काही कळत नाही आहे. मला खूप जास्त राग आला आहे मामी. म्हणजे AR त्या ईश्वरीला इतकं महत्त्व का देतो ना, इतकं अटेन्शन का देतो? मला खरंच काही कळत नाही आहे की तिच्यासमोर त्याला माझं इतकं प्रेम दिसतच नाही. तो प्रत्येक वेळेला मला इग्नोर करतो. ARला त्या ईश्वरीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. त्याचं अजिबात माझ्याकडे लक्ष नसतं आणि याच गोष्टीचा त्रास होतो मला मामी. तेव्हा इथे आता बास झालं. मला त्याचं हे वागणं सहन होत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणत असते, मग काय करणार आहेस तू? सांग ना, काय करणार आहेस? अशी रडत बसणार आहेस का? हे बघ, आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा लावण्य म्हणते, अजून काय करू मी? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की हे बघ लावण्या, आता इकडे ईश्वरीने त्याला बर्थडे विश केलं आणि त्याचबरोबर आता अर्णव वाढदिवसाच्या दिवशी तिच्याबरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ईश्वरीला उद्या वाढदिवस आहे अर्णवचा, ते तिला माहिती आहे. आणि त्याचबरोबर तिला इथे बर्थडे पार्टीसाठी सुद्धा इन्व्हाइट केलं असेल. बरोबर की नाही? करणार, घरातले लोकंसुद्धा करणार आणि अर्णवसुद्धा तिला इथे बर्थडे पार्टीसाठी इन्व्हाइट करणार. मग ती बर्थडे पार्टीसाठी इथे येईल. बरोबर ना? आणि ईश्वरी इथे आल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे. असं काहीतरी करायचं आहे की ईश्वरी इथे आल्यामुळे अर्णवची बर्थडे पार्टी पूर्ण त्याची वाट लागेल. बर्थडे पार्टी ती पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेल आणि त्याचमुळे काय होईल, ती अर्णवच्या नजरेतून सुद्धा उतरेल, अगदी कायमची. तेव्हा लावण्य म्हणत असते, पण मामी हे सगळं कसं शक्य आहे? रिस्की आहे खूप. ती बर्थडे पार्टी कशी काय उद्ध्वस्त करेल? असं काय करणार आहे ती? तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, नाही नाही, ती काहीही करणार नाही आहे. जे काही करायचं आहे ना, ते आपल्याला करायचं आहे. आपण तिच्या ड्रिंकमध्ये आहे ना, असं काहीतरी मिक्स करूया की ते ड्रिंक घेतल्यानंतर इथे ईश्वरी काय वागते ना, त्याचं तिलाच कळणार नाही. तिचा स्वतःवरती जो ताबा असेल ना, तो तिचा स्वतःवरती ताबा राहणारच नाही. ती त्याची बर्थडे पार्टीसुद्धा खराब करून टाकेल आणि ती इथे अर्णवच्या नजरेतून सुद्धा कायमची उतरेल. सगळ्यांच्या मनातून ईश्वरी उतरली पाहिजे, असं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की कसं वाटते तुला लावण्या? तेव्हा लावण्य म्हणते, ठीक आहे, आपण असंच करूया. आता त्या ईश्वरीची आपल्याला वाट लावावी लागणार आहे. अर्णवच्या नजरेतून ती कायमची उतरली पाहिजे. तेव्हा इथे आता अर्णवसाठी ईश्वरीने छान कॉफी बनवलेली असते. तेव्हा अर्णव तिला कॉफीसाठी थँक्ससुद्धा म्हणत असतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर, आज तुमचा वाढदिवस आहे. खरं तर तुम्ही तुमच्या घरच्या लोकांबरोबर इथे असायला हवं होतं ना. त्या लोकांना किती वाईट वाटलं असेल. तेव्हा अर्णव म्हणतो, त्या सगळ्यांनी विश केले मला. तेव्हा तो विचारतो की घरातले सगळेजण? तेव्हा इथे कुणी जागं तर झालं नाही ना, असं अर्णवला विचारायचं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, नमुताई आहे ना, नमुताई घेईल सांभाळून. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदोर, मग माझी विश ती तर पूर्ण करशील ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुमच्यासाठी कॉफी बनवली ना. तुम्हीच तर म्हणाला होतात की माझी विश पूर्ण कर म्हणून, माझ्यासाठी कॉफी बनव.
तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी म्हणालो की माझी विश पूर्ण कर, माझ्यासाठी कॉफी बनव, ही माझी विश आहे असं मी कुठे म्हणालो तुला? माझी विश पूर्ण कर आणि माझ्यासाठी कॉफी आण, याच्यामध्ये खूप फरक आहे मिस इंदौर. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की माझी विश अशी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगते. सर, तुम्ही प्लीज मला इथे आता मुंबईमध्ये थांबायला सांगू नका, कारण माझी मुंबईमध्ये थांबण्याची अजिबात इच्छा नाही आहे सर. मला इथे आता नाही थांबायचं आहे. मला आता लवकरात लवकर इंदौरला परत निघून जायचं आहे. कारण कसं आहे ना सर, मला आता तुमच्या सर्व गोष्टींपासून लांब राहायचं आहे. मला तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे. लावण्या मॅडम माझ्याबद्दल सातत्याने गैरसमज करून घेत असतात आणि मला ते नको आहे सर. म्हणजे मला कुणाबरोबर वादविवाद भांडणं मला अजिबात नको आहेत. माझं कुणाबरोबर इथे काही कॉम्पिटिशन नाही आहे. त्याच्यामुळे आता मला इथे राहायचं नाही आहे. मला इंदौरला परत जायचं आहे. मला लावण्या मॅडमच्या आणि तुमच्या कुठल्याच गोष्टीमध्ये अजिबात पडायची इच्छा नाही आहे. म्हणून मला इथे मुंबईमध्ये थांबण्यासाठी तुम्ही फक्त फोर्स करू नका. बाकी तुमची जर दुसरी कुठली विश असेल तर ती सांगा सर, पण मी मुंबईमध्ये थांबू शकत नाही, हे मात्र आता नक्की. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की अच्छा, म्हणजे तुला आता मुंबईमध्ये थांबायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवला वाईट वाटतं जेव्हा इथे ईश्वरी त्याला स्पष्टपणे सांगते की सर, मला आता मुंबईमध्ये राहायचं नाही आहे. इथे राहण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि आता मला इथून दूर निघून जायचं आहे. तुमच्या कुठल्याच गोष्टीमध्ये मला पडायचं नाही आहे. त्या गोष्टीचं आता अर्णवला वाईट वाटतं. अर्णव म्हणतो ठीक आहे, निघतो मी आता, आणि तो कॉफीचा मग आपल्या हातामध्येच घेऊन जात असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते सर, एक मिनिट. तेव्हा अर्णव म्हणतो हां मिस इंदौर, बोल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, तुम्ही मला ट्रॉफी दिलीत बेस्ट विनरची, त्या बदल्यात आमचा कॉफीचा मग घेऊन जात आहे की काय? तेव्हा अर्णव म्हणतो सॉरी, आणि तिला आता कॉफीचा मग देणार तेवढ्यातच तो आपला हात मागे घेतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदौर, तू ज्या अर्थी एवढी सगळी बडबड केलीस त्याचा एकच अर्थ होतो ना, की तुला माझ्यापासून दूर जायचं आहे, बरोबर ना? तुला तर माझ्याजवळ राहायचं नाही आहे. तुला माझ्यापासून दूर निघून जायचं आहे, म्हणून तू एवढी सगळी बडबड केलीस ना? इन शॉर्ट त्याचा अर्थ तोच निघतो, बरोबर की नाही? तेव्हा इथे ईश्वरी गप्पच बसते. तेव्हा अर्णव म्हणतो कळतंय मला तुला आता काय म्हणायचं आहे आणि त्यातून मला काय अर्थ घ्यायचा आहे ते सुद्धा मला कळतंय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो मग आता तू ज्या अर्थी मला इथे बर्थडे विश केलंस, तुला इथे सरप्राईज बर्थडे प्लॅनिंगमध्ये सहभागी करून जरी घेतलं नसलं तरीसुद्धा तुला बर्थडे पार्टीसाठी इन्व्हाइट केलं असेल, बरोबर ना? तुला बर्थडे पार्टीसाठी इन्व्हाइट केलंच असेल. तेव्हा इथे ईश्वरी त्याच्याकडे बघून हसायला लागते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो मग आता तुला इंदौरला परत जायचं आहे, मग मी तुला बर्थडे पार्टीसाठी इन्व्हाइट करू की नको, मला कळत नाही आता. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते येईन मी, बर्थडे पार्टीमध्ये तुमच्या येणार मी सर. तेव्हा इथे ईश्वरी आता आता कॉफीचा मग घेऊन ती रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे अर्णवला छान वाटतं की ईश्वरी बर्थडे पार्टीसाठी यायला तयार झालेली असते. पण तिला आता मुंबईमध्ये थांबायचं नाही आहे, तिला इंदौरला निघून जायचं आहे. या गोष्टीने आता अर्णवला खूपच जास्त इथे टेन्शन दिलेलं असतं. तो आता विचारात पडलेला असतो की आता ईश्वरीला कसं थांबवू, तिला इंदौरला जाण्यापासून कसं थांबवू, तिला कायमस्वरूपी मुंबईमध्ये कसं थांबवून घेऊ याचा तो विचार करत असतो. पण ईश्वरीने आता ठरवलेलं असतं, ती काही थांबायला अजिबात तयार नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता राकेश तयार होत असतो. आरशामध्ये बघत असतो आणि म्हणत असतो की आज अर्णवचा वाढदिवस आहे. अर्णवची बर्थडे पार्टी असल्यामुळे आता ईश्वरीसुद्धा इथे येणार. ईश्वरीला तर इन्व्हाइट सगळ्यांनी मिळून केलं असेल, नाही का? पण आता ईश्वरी इथे येणार, मग आता मला इथे थांबायला नको. मला लवकरात लवकर इथून सटकलं पाहिजे. जर तिने मला इथे बघितलं तर सगळा गोंधळ होऊन बसेल. त्याच्यामुळे मला इथून निघालं पाहिजे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो राकेश तयार होऊन आता बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा अंजली तिथे येते आणि म्हणत असते काय हो, कुठे निघालात तुम्ही? हे बघा, आज चिंटूचा वाढदिवस आहे आणि घरामध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली. त्याच्यामुळे आता तुम्हाला त्याच्या वाढदिवसाला थांबावंच लागणार आहे. कुठे जाताय तुम्ही? आज मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो कसं आहे ना अंजली, हा आता लपाछपीचा खेळ काही थांबता थांबत नाही आहे. हा लपंडावचा खेळ अजूनपर्यंत चालूच आहे. तेव्हा अंजली म्हणते म्हणजे? तेव्हा इथे आता लगेच राकेश म्हणतो त्या आपल्या नंदू ड्रायव्हरचं काम,
नंदू ड्रायव्हरचं काम आज मार्गी लावतो ना. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, त्यासाठी काल तुम्ही गेला होतात ना. तेव्हा राकेश म्हणतो, अगं काल मला जाताच आलं नाही ना. मी रस्त्याच्या मध्येच उतरलो. एका क्लायंटचा मला फोन आला. त्यांनी अर्जंट मला त्यांच्या ऑफिसला बोलावून घेतलं. मग बिचाऱ्या नंदूसाठी मला कोर्टात जाताच आलं नाही. मग आज जातो ना कोर्टामध्ये आणि त्याचं काम करून टाकतो ना. ते तरी काम मला मार्गी लावू दे त्याचं. तेव्हा अंजली म्हणते, काय हो, आज चिंटूचा वाढदिवस आहे आणि आज तुम्हाला कामं आहेत. आज तरी थांबा ना. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की काय करू मी आता, काय बोलू तुम्हाला. तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली तू तुझ्या ह्या एवढ्या सद्गुणी नवऱ्यावरती संशय घ्यायला लागलीस की काय. तेव्हा अंजली म्हणते, अजिबात नाही या, मी कशाला तुमच्यावरती संशय घेऊ. आणि ज्या दिवशी मी तुमच्यावरती संशय घेईन ना, तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. तेव्हा राकेश म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा अंजली म्हणते, काय. तेव्हा राकेश म्हणतो, नाही, अगदी बरोबर बोललीस तू. तू जेव्हा माझ्यावरती संशय घेशील तो शेवटचा दिवस नसेल का. कारण का मी तसं कधी वागणारच नाही आहे. मी कधीच तुला तो शेवटचा दिवस येऊ देणार नाही आहे. मी कधीच तुला फसवणार नाही आहे, असं राकेश तिला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या आणि वल्लरी दोघींनी मिळून एक प्लॅन केलेला असतो. एक ड्रिंक तयार केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये वल्लरीने काही औषध मिक्स केलेलं असतं. तेव्हा लावण्या म्हणत असते की चला हे ड्रिंक ती ईश्वरी प्यायली की इथे वल्लरी म्हणते की तिचा स्वतःवरचा ताबा सुटणार. ती काय वागते ना तिचं तिलासुद्धा कळणार नाही आणि इथे अर्णवची बर्थडे पार्टी ती पूर्णपणे इथे आता उद्ध्वस्त करून टाकेल, असं इकडे आता वल्लरी म्हणत असते. तर लावण्य म्हणत असते की एकदा का इथे ईश्वरी वेड्यासारखी वागायला लागली की मग तिला आपल्या आयुष्यातून कायमचं बाजूला फेकून देणार. तिच्याकडे तो बघणारसुद्धा नाही. तेव्हा इथे दोघींनी मिळून आता हा प्लॅन केलेला असतो. तेव्हा लावण्य म्हणत असते, हा ग्लास फक्त आपल्याला ईश्वरीपर्यंत पोचवायचा आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, त्या वेटरला मॅनेज केलेस ना तू. तेव्हा लावण्य म्हणते, मामी तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्या वेटरला मी सगळं काही समजावून सांगितलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की आता हा ग्लास आपल्याला ओळखता यायला हवा, म्हणून त्याला ती आता खाली टिकली लावून ठेवते, जेणेकरून त्या टिकलीवरून त्यांना कळेल की हा ग्लास ईश्वरीला द्यायचं आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इथे गुंगीचं औषध टाकलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्य म्हणते, चला आता ईश्वरीला हा ग्लास देण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवचा वाढदिवस आहे. सगळेजण आलेले असतात. तेव्हा अंजली म्हणते, आजी छान तयारी झाली आहे ना. तेव्हा अंजली म्हणते, हो खूप छान तयारी केली आहे आणि खूप सुंदर दिसतेस तू अंजली. तेव्हा इथे आता वल्लरी आणि लावण्य ह्या दोघीजणी जिची वाट बघत असतात, ईश्वरी आणि नम्रता, त्यासुद्धा दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा ईश्वरीला आता येताना बघून अंजलीला आनंद होतो. तर इकडे आता आजी म्हणत असते की अंजली, या ईश्वरीला इथे कोणी बोलावलं सांग ना, तिला बोलवायची काय गरज होती. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी अगं मी कुठे बोलावलं आहे, मी नाही बोलावलं आहे तिला. तेव्हा इथे आकाशने गेस्ट लिस्ट बनवले, त्याच्यामध्ये आकाशने इन्व्हाइट केलं असेल. ह्यावेळची लिस्ट मी नाही बनवली आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, तुला माहिती आहे ना, जर ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये आली तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, उद्ध्वस्त. अगं गुरुजींनीच सांगितले तसं. त्याच्यामुळे मी इथे ईश्वरीला अर्णवपासून लांब ठेवते ना. माझं ईश्वरीबरोबर काही भांडण नाही आहे गं. मला ईश्वरीचा राग नाही आहे. तिच्याबरोबर माझं काही वैर आहे का. फक्त मला इथे अर्णवच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम नको आहे ना, म्हणून मी बोलत असते, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता आकाश येतो आणि म्हणत असतो की नम्रता आणि ईश्वरी वेलकम. नम्रता येताना काही त्रास तर नाही झाला ना. तेव्हा नम्रता म्हणते, कुणाला. मला नाही नाही त्रास वगैरे काही झालेला नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बरं झालं तुम्ही दोघीजणी आलात. तर इथे सगळ्यात आधी आकाश नम्रता आणि ईश्वरीला येऊन भेटतो. तो त्या दोघींना अटेन्शन देतो आणि इथे नम्रताची जरा जास्तच विचारपूस करत असतो. तेव्हा तिथे आजी बसलेली असते. ईश्वरीचं लक्ष जातं. ईश्वरी म्हणते, नमुताई चल आपण आजीला जाऊन भेटूया. तेव्हा नम्रता म्हणते, हो चल. तेव्हा दोघीजणी आता आजीला भेटायला जात असतात. तर इथे आजीला ती विचारपूस करत असते की आजी कशात तुम्ही. आजी म्हणते, हो मी ठीक आहे, तुम्ही दोघीजणी कशात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आजी बरं झालं आपली भेट झाली, कारण का नंतर कधी भेट होईल
काही सांगता येत नाही ना. तेव्हा आजी म्हणते, का गं असं का बोलतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण आम्ही आता इंदोरला परत जाणार आहोत ना, ते सुद्धा कायमचे. आम्ही इंदोरला परत जाणार आहोत, त्याच्यामुळे परत इथे काही येणं होणार नाही. तेव्हा बरं झालं तुम्हाला आमचं भेटणं झालं. आता आम्ही इंदोरला परत जाणार आहोत. ही गोष्ट आता आजीने ऐकल्यानंतर आजीला थोडंसं वाईट वाटतं, पण आजीला आनंदसुद्धा झालेला असतो की चला, म्हणजे अर्णवच्या आयुष्यामध्ये ईश्वरीच्या येण्यामुळे जो काही प्रॉब्लेम होणार आहे तो आता होणारच नाही, कारण ईश्वरी आता इंदोरला परत चालली. त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील असं आजीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी आणि ईश्वरी, नम्रता गप्पा वगैरे मारत असतात. तेवढ्यातच तिथे वल्लरी आणि लावण्या दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा ज्या वेटरला ती जबाबदारी दिलेली असते तो आता त्यांच्यासाठी ड्रिंक घेऊन येतो. तेव्हा इथे एक ड्रिंकचं ग्लास हे उचललेलं असतं नमुने, आणि दुसरा ड्रिंकचा ग्लास आता ईश्वरी उचलायला जाणार. तेवढ्यातच तो बरोबर ते ग्लास तिच्याकडे फिरवतो, ज्या ग्लासला वल्लरीने टिकली लावलेली असते. ते ग्लास बरोबर त्या वेटरने आता ईश्वरीला दिलेलं असतं. ईश्वरी ते ग्लास आपल्या हातात घेते आणि आता प्यायला जात असते. तेव्हा लावण्या म्हणत असते की पी पी, त्याच ग्लासमधलं ड्रिंक पी, तू तेच डिझर्व करतेस. आता इतकी हसतेस ना, नंतर बघ यार कसं तुला ह्या पार्टीतून हकलून देतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी ते ड्रिंक आता प्यायला जाणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता लावण्याला फार आनंद झालेला असतो, कारण तिने त्या ड्रिंकमध्ये एक औषध मिक्स केलेलं असतं. ते औषध आता ईश्वरीच्या पोटात गेल्यानंतर ती अर्णवची बर्थडे पार्टी उद्ध्वस्त करून टाकेल असा त्यांचा प्लॅन असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता बर्थडे बॉय अर्णवसुद्धा येत असतो आणि त्याच वेळेला इथे ईश्वरी ते ड्रिंक प्यायला जातच असते. ते अजूनपर्यंत ती ड्रिंक काही प्यायलेली नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव केक वगैरे कट करतो. केक कट केल्यानंतर इथे लावण्याने जे गिफ्ट आणलेलं असतं अर्णवसाठी ते त्याला देते. खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह गिफ्ट तिने अर्णवसाठी आणलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा येऊन उभी राहते. तेव्हा लावण्या म्हणत असते, काय ईश्वरी, मग आज अर्णवचा वाढदिवस आहे, मग तू त्याच्यासाठी ARसाठी काही एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणलंस की नाही, की अशीच फक्त हात हलवत निघून आलीस? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की गिफ्ट तर आणलं आहे, मग ते एक्सपेन्सिव्ह नाही आहे, पण ते माझ्यासाठी खूपच जास्त अनमोल आहे, त्याची किंमत मी नाही करू शकत. तेव्हा ते अर्णवला देते आणि म्हणत असते की सर, तुमच्या आईच्या जुन्या साड्यांपासून मीही तुमच्यासाठी गोधडी बनवली आहे सर, याचं मोल मी तरी करू शकत नाही. तेव्हा अर्णव म्हणत असतो की माझ्यासाठी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गिफ्ट हेच आहे मी सिंदूर, असं आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो.